13 वर्षांपासून फक्त कागदावर असलेले ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण आता प्रत्यक्षात साकारणार आहे. नव्यानं हे धोरण ठरणार असून लवकरच शहरात विविध ठिकाणी सर्वेक्षण सुरू होणार आहे. या धोरणानंतर ठाण्यातील विविध 168 रस्त्यांवर 11,931 गाड्यांचा पार्किंग करण्याची सोय उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार असून पार्किंगमुळे पालिकेच्या तिजोरीत देखील भर पडणार आहे. स्मार्ट सिटीकडे वाटचाल करत असलेल्या ठाणे शहरात रस्त्यांचं मोठं जाळं असलं तरी दिवसेंदिवस चारचाकी दुचाकी गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढते. सोसायट्यांमध्ये या गाड्या पार्क करायला जागा देखील शिल्लक नाही. अशा परिस्थितीत पालिकेनं नवे पार्किंग धोरण राबवण्याचं ठरवलंय. त्यामुळे काही प्रमाणात का होईना वाहनांना हक्काचं पार्किंग उपलब्ध होईल. शहरातील 168 रस्त्यांवर 6,477 दुचाकी, 1,546 तीन-चाकी वाहनं पार्क करता येतील. शिवाय 3,360 हलकी चारचाकी वाहनं आणि 548 अवजड चारचाकी गाड्यांची व्यवस्था केली जाणार आहे. 2014च्या सुमारास ठाणे पालिकेचं पार्किंग धोरण पुढे आलं. त्यानुसार शहरातील 166 रस्त्यांचा सर्व्हे झाला असून ते अंतिम करण्यात आले. तसंच पार्किंगचे दिवस आणि रात्रीचे दरही अंतिम करण्यात आलेत. या ठिकाणी 95,000 वाहनं पार्क होऊ शकणार होती, परंतु आता यात नव्यानं बदल होऊन रस्त्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे वाहन पार्किंगची क्षमता देखील वाढेल असा अंदाज पालिकेनं वर्तवला आहे.